राम कदम सध्या आपल्या सोबत आहेत। राम कदमजी, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारी भेट सध्या सुरू आहे सिल्वर ओक वरती, कसं बघता तुम्ही याकडे? नाही, या भेटीचा काही वेगळा अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही। कारण माननीय शरद पवारजी एक ज्येष्ठ अनुभवी नेते आहेत, हे नाकारून चालणार नाही। आणि माननीय मंत्री महोदय भुजबळ साहेबांनी अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात परस्पर दोन पक्षातले नेते एकमेकांना भेटणार नाहीत, एवढी काही राजकीय अस्पृश्यता या महाराष्ट्राच्या भूमीत आली नाही, येणार नाही, येण्याचं कारण नाही। तर त्याच्यामुळे दोन्ही पक्षे दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत। माननीय शरद पवारांचा आता पक्ष वेगळा आहे, माननीय भुजबळ साहेबांनी अजितदादांचा जो वेगळा पक्ष आहे त्या पक्षाचे ते नेते आहेत आणि विद्यमान सरकारचे कॅबिनेट मंत्री आहेत। तर त्याच्यामुळे दोघांच्या ह्या पायवाटा पूर्णपणे वेगळ्या ठरलेल्या आहेत, अधोरेखित झालेल्या आहेत। पण याचा अर्थ दूरपर्यंत असा होत नाही की दोन नेत्यांनी भेटायचं नाही। मागे आपण नाही राम कदमजी, पायवाटा जरी वेगळ्या झालेल्या असल्या दोन्ही नेत्यांच्या, तरी सुद्धा छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा आहेत मागच्या काही दिवसांमध्ये। महेश तपासे आता प्रतिक्रिया देत होते आपल्याला, ते सुद्धा तेच म्हणतायत आता त्या नाराजीच्या चर्चांमुळे ही वाट त्यांनी धरली आहे का, असा प्रश्न लोक विचारणार आहेत त्या भेटीमुळे। माध्यमांना, पत्रकारांना किंवा चर्चा करणाऱ्या सामाजिक माध्यमांना याचे वेगवेगळे तर्क वितर्क काढता येतील, पण एक राजकीय पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने मी एवढंच सांगेन की दोन वेगवेगळ्या पक्षांची ही एक बैठक आहे, याच्या पलीकडे याचा दुरान्वयही काही अर्थ काढण्यासारखं काही योग्य ठरणार नाही आणि तसा दूरपर्यंत काही संबंध देखील नाहीये। आता ठीक आहे, आता शरद पवार गटाचे नेते त्यांच्या पक्षाला काय हिताचं आहे ती प्रतिक्रिया मांडतील आणि ती त्यांनी मांडली पाहिजे, पण त्या प्रतिक्रियेचा आणि वस्तुस्थितीचा दूरपर्यंत संबंध नाही। बरं, धन्यवाद राम कदमजी या प्रतिक्रियेसाठी।